आज पिल्लूची आंघोळ सर्वात शेवटी का केली सांगते, पण त्याआधी नमस्कार. काल पिल्लूचे बाबा 6 वाजता घरी आले होते. मग 6:30 वाजता आम्ही दोघं किराणा आणायला बाहेर पडलो. आज सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी आंघोळ करून घेतली आणि तयार झाले. मग फराळाची तयारी सुरू केली, कारण आज एकादशी होती ना. सगळ्यात आधी फ्रीजमधलं दही बाहेर काढलं आणि मस्त असं ताक करून घेतलं आणि भगर पण झाला. आज पिल्लूच्या बाबांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे त्यांचाही टिफिन तयार झाला. टिफिन झालं, बाकीची कामं झाली आणि मग शेवटी निवांतपणे पूजा करायला घेतलं. देवघर छानसं पुसून घेतलं आणि सगळ्या देवांना उजळून घेतलं आणि मग छान अशी पूजा झाली. आणि हो, आज एक गंमत झाली. पिल्लूने आज आंघोळ न करताच माझ्यासोबत पूजा केली. मी म्हटलं आज सगळ्यात शेवटी आंघोळ करते, आधी सगळे कामं उरकून घेते. मग काल आणलेला किराणा पण आवरायचा होता. काल उशीर झाला होता आणि डीमार्ट आमच्या घरापासून थोडं लांबही आहे. त्यात यावेळी फार काही सामान आणायचं नव्हतं, म्हणून जवळच्या सुपरमार्केटमधूनच किराणा आणला. घरी आणलेलं सामान आता नीट जागेवर लावायला घेतलं. जे डबे खाली झाले होते ते भरून घेतले आणि बाकीची पॉकेट मोठ्या डब्यांमध्ये भरून व्यवस्थित ठेवून दिली. आणि मग शेवटी राहिलं होतं ते पिल्लूचं आंघोळीचं काम. सगळे आवरून शेवटी पिल्लूला छानशी आंघोळ करून दिली. अशी एक एक काम करत सकाळची दुपार कधी झाली ते समजलंच नाही. चला मग आज इथेच थांबू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.